मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची चौकशी सुरू झालेली आहे। शीतल तेजवानी चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झालेली आहे असं समजतंय। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची चौकशी सुरू झालेली आहे। शीतल तेजवानी चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झालेली आहे असं समजतंय। यापूर्वी दिग्विजय पाटील जे या प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांनी सुद्धा यापूर्वी अशा पद्धतीने हजेरी लावलेली होती आणि मुदत वाढवून मागितलेली होती। आता शीतल तेजवानी सुद्धा चौकशीसाठी हजर झालेली आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याला आणखी तपशील देतील। ज्ञानेश्वर, शीतल तेजवानीची परवाच्या दिवशी देखील पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशी करण्यात आलेली होती। ईओडब्ल्यू कडून सुमारे 3 ते 4 तास शीतल तेजवानीची परवाच्या दिवशी चौकशी करण्यात आली होती। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार तशी माहिती देखील त्यांनी जाहीरपणे माध्यमांना काल दिली आणि आज पुन्हा एकदा शीतल तेजवानीला चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। शीतल तेजवानी सध्या या क्षणाला पोलीस आयुक्तालयामध्ये ईओडब्ल्यू विभागामध्ये चौकशीला सामोरे जाते। अधिकाऱ्यांकडून तिची या ठिकाणी चौकशी केली जाते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अन्य या सगळ्या प्रकरणातले आरोपी आहेत त्यांची चौकशी अद्याप पुन्हा बाकी आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं ज्ञानेश्वर तुम्हाला थोडंसं थांबवते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत जगतापजी, आता पार्थ पवार यांचं ज्या प्रकरणामध्ये खरं तर नाव येते पण क्लीन चिट कुठेतरी मिळते अशी चर्चा होतीये, पण त्या प्रकरणामध्ये दोघं जे गुन्हे दाखल आहेत ते दोघंही हजर झालेले आहेत, पण पार्थ पवार मात्र या सगळ्यामधून कुठेतरी बाहेर येत आहेत किंवा कुठेतरी क्लीन चिट त्यांना मिळते असं आपल्याला वाटतंय। राज्याचे प्रमुख म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस हे योग्य प्रकारे काय खुलासा करू शकतील, कारण की जे गृह विभाग असेल किंवा महसूल मंत्रालय असेल हे दोन्ही विभाग त्यांच्याकडे येतात। या संदर्भामध्ये पुणे पोलीस जे काय एकूणच तपास करतायत या संदर्भामध्ये जी काही माहिती आपल्या माध्यमातून आम्हाला कळते, पण खरा खुलासा या संदर्भामध्ये म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये कोण दोषी आहे किंवा नाहीये किंवा या संदर्भामध्ये नेमकी नाही का कायदे म्हणजे काय कागदोपत्री काय पुरावे आहेत या संदर्भातला अद्यापर्यंत जरी खुलासा समोर आला नसल्यामुळे किंबहुना याच्यातली पूर्ण माहिती पुढे येत नसल्यामुळं आमच्या सरकारने नेमकं सरकारकडून काय चाललंय हेच लक्षात येत नाहीये। प्रशांत जगतापजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी।